रोलिंग. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे विवेक दाभाडे पॉडकास्टच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपण एका नवीन चेहऱ्यासोबत हा पॉडकास्ट घेणार आहोत. आज आपल्या शोमध्ये एका महिला व्यक्तीचं आगमन झालेलं आहे. खरं तर माझ्यासाठी हे ऑनरची गोष्ट आहे की पहिल्यांदा मी एका आमदार लेव्हलच्या व्यक्तीसोबत बसलेलो आहे. पदवीधर मतदारसंघाच्या खूप गाजलेलं नाव शुभांगीताई पाटील. ताई, आपलं स्वागत आहे. नमस्कार विवेक दादा. पहिले तर ताई आपलं धन्यवाद की आपण पॉडकास्टसाठी होकार दिला आणि आज आपला हा पॉडकास्ट होतोय. तुमचे मनापासून धन्यवाद. आपण एवढे बिनधास्तपणे माझी जी इंटरव्ह्यू घेत आहात त्याच्यासाठी मनापासून आमच्या उत्तर महाराष्ट्र पदवीधर मतदारसंघाकडून आणि शिवसेनेकडून तुमचे मनस्वी आभार आणि नमस्कार. जय महाराष्ट्र. ताई, सुरुवात आपण या पॉडकास्टची अशी करू की तुम्ही कसे आहात? छान, मजेदार. मजेदार. हे काय दिसतंय ना, लढतोय. हा, मग आता लढायचाच विषय. कारण ताई, मी सुरुवात या पॉडकास्टची अशी करतो की भारतीय जनता पक्षाने जे काही आपण आता व्हिडिओ बघत आहोत की महागाईसाठी खूप त्रास देत आहे लोकांना. म्हणजे मी तर व्हिडिओ बघतो, मला स्वतंत्रपणे ते बघावं लागेल त्या दृष्टिकोनाने. तुम्ही या विषयाकडे कसं बघता? आपण बघितलेलं आहे की गेल्या अनेक दिवसापासून आपण बघत आहात धुळे शहरची परिस्थिती अगदी भयानक अशी झालेली. गुंडशाही, महिलांच्या अंगावर धावून जाणे, म्हणजे कोयते काढणे, कोयता गँग, हे आपण नवीन नवीन ट्रेंड या धुळे शहरात, म्हणजे ठिकठिकाणी उमेदवार भारतीय जनता पार्टीने जे दिलेले आहेत ना, ते 2 लोक चांगले आणि त्यांच्याबरोबर 2 गुंड असे देण्यात आलेले आहेत. माझ्या मताने याच्यासाठी देण्यात आलेले आहेत की एखादी व्यक्ती लोकशाहीच्या मार्गाने जर बाहेर येत असेल तर त्याला कशा पद्धतीने रोखलं जायला पाहिजे. कोयत्या गँगच्या माध्यमाने, गुंडशाहीच्या माध्यमाने हे काम भारतीय जनता पार्टी धुळ्यात नवीन ट्रेंड आणलेला आहे. म्हणून हे अगदी घातक असं धुळे शहराला आहे. म्हणून याला जर वाचवायचं असेल तर आपल्याला उमेदवार नेमका गुंड आहे का सुशिक्षित आहे का तो प्रत्येकाला सहज अवेलेबल होणार आहे. जर आपण त्याच्याकडे गेलो तर त्याने रागाने किंवा गुंड किंवा त्याने त्याच्याकडे जायला पण साध्या सामान्य नागरिकाला भीती वाटेल असा व्यक्ती निवडून नाही दिला पाहिजे. म्हणून मी त्याच्यासाठी लढते. पण ताई, आपण आता बघा, मी जर एका सामान्य माणसाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर गुंडे प्रवृत्तीच्या लोकांना लोक सपोर्ट करतात. या विषयावर तुमचं काय मत? हा, हे धुळ्यात नवीन ट्रेंड आलेला आहे. गुंड असेल तर त्याच्या मागे 5-25 पोरं असे चालतात. पण हे घातक आहे धुळे शहरासाठी. तुम्हाला आधीच बोलली, तुमचा आधीचा प्रश्नही होता, खूप छान होता, की बिनविरोध निवडणूक. आत्ताच आपल्याला कोर्टाने फटकारलंही त्याच्यावर की जिथे उमेदवार नाही तिथे नोटा हा पर्याय असू शकतो. बरोबर. पण ते सुद्धा न जुमानता त्यांनी बिनविरोध हा ट्रेंड आणला होता. माझ्या समोर मी एका ठिकाणी गेली होती, तुम्हीच बघितलं असेल, सगळ्यांनी इंस्टाग्राम याच्या फेसबुकच्या माध्यमाने बघितलं. अहो, 20-25 टोळके तिथे त्या मुलाला त्याच्या वडिलांना धमकवायला गेले माघार नाही घेतली तर. आणि ते धमकी देऊन झाल्यावर आधी सुरुवातीला त्यांनी 1-1 कोटीचे आमिष दाखवले आणि मग तुमच्या घरी इतके कमवू शकत नाहीत किंवा तुमच्या घरात याला हे देऊ, त्याला स्वीकृत देऊ, हे देऊ, ते देऊ, राजकारणाचे मोठाले पद देऊ. ते ऐकलं नाही म्हणून गुंड पाठवून दिलेत. मग हे कुठेतरी खूप घातक आहे. म्हणून लोकांनी गुंडांना न थारा देता, हे तुम्ही जे मला म्हटलेत की लोकांना आवडतायत, नाही, तसं नाहीये. गुंड वाढत गेलेत तर यांच्याही घरातल्या आया बहिणी सुरक्षित राहणार नाहीत, मुलं सुरक्षित राहणार नाहीत. म्हणून धुळे शहराने 15 तारखेला मतदानला जाताना सतसत, तुमच्याच नावात विवेक आहे, सतसत विवेक बुद्धीने विचार करून मतदान केलं पाहिजे. ही शेवटची निवडणूक असेल, नाही तर शेवटची निवडणूक असेल, नंतर निवडणूकच होणार नाही. तुम्हीच बघितलं, आता काही दिवसापूर्वी नगरपालिका, नगर परिषद या बिनविरोध झाल्या. धुळ्यात पण तोच ट्रेंड होता. अनेक जळगावला 12-13 उमेदवार, डोंबिवलीला 12-13 उमेदवार बिनविरोध केले. धुळ्यात होऊ दिले नाहीत आपण तेवढे, पण मग बिनविरोध केले. मग बिनविरोध झाले म्हणजे काय की निवडणूक न होऊ देणं. मग जर आता हे जे आमचे 29 उमेदवार असतील, बाकीच्या पक्षांमधले उमेदवार असतील, हे या गुंडशाहीच्या विरुद्ध न घाबरता आज एक नवीन पोरं, नवीन चेहरे, नेते नाही पण नवीन पोरं जे हिंमत करत आहेत, अगदी सामान्य घरातले आहेत, गरीबातल्या गरीब घराण्यातले मुलं आहेत, हे जर हिंमत करून पुढे येत असतील आणि आता जर आपण त्यांना थांबवलं, त्यांना निवडून आणलं नाही, तर पुढच्या वेळेस कोणी हिंमत करेल का? नाही हिंमत करणार. म्हणजे निवडणूक ही शेवटची आहे. आपलं
देश हुकुमशाहीकडे चाललंय. खूप मीडियामध्ये बी व्हिडिओ बी बघतो मी युट्यूबला, कारण मी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं जे काही काम असते, पण हुकुमशाहीकडे आपला देश चाललंय. खूप लोकांचं ते फॅक्ट्स पण आपल्या समोर ठेवतात की नरेंद्र मोदीजी असेल किंवा जे काय असतील, निवडणूकच होणार नाही, जसं तुम्ही आता मागाशी पण मानले. तर तुम्हाला काय वाटतं की हे देश हुकुमशाहीकडे चाललंय का चाललं गेलंय? चाललं गेलेलं आहे. अच्छा. चाललं आपण मागेच म्हणू शकतो. मी गेल्या 10-15 वर्षापूर्वी, मी 15-1 वर्षापूर्वी राजकारणात नव्हते. मला राजकारण, मी आजही राजकारणात नाही, मला समाजकारण आवडतं. त्यावेळेला एक बुजुर्ग, म्हणजे ते पक्षाशी एवढे संलग्न नाही, पण समाजसेवा करणारे मोठे व्यक्ती म्हणून 40 गावचे बहिणीचे सासरे होते. ते मला म्हणायचे त्यावेळेला, ज्या वेळेला मोदी साहेब निवडणुकीला पहिल्याच वेळेस उभे होते, त्यावेळेला म्हणायचे, तुम्हाला सगळ्यांना मजा वाटते आता भारतीय जनता पार्टीची, पण येणाऱ्या काही दिवसातच ही हुकुमशाही येईल. मोदीजी ही हुकुमशाहीकडे वाटचाल करतील. त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना दुःख वाटायचं की असं का बोलतात. पण आज आपण बघितलं, सोनम वांगचुक यांचं बघितलं, आपण अनेक लोक बघतोय, राजस्थानचे अरवली पर्वत बघितला, हे सगळे मोठ्या मोठ्या लोकांच्या घशात टाकण्याचं काम चालू आहे. म्हणजे त्यांना श्रीमंत करणं हे यांचं चालू आहे. म्हणजे ही हुकुमशाही. जर नाही ऐकलं माघार घ्यायला, तर याला उचला, गाडीत टाका आणि याला माघार घ्यायला लावा. कोणत्याही परिस्थितीत त्याचे हातपाय बांधा, काही करा, पण त्याने माघार घेतली पाहिजे. त्यांचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आला पाहिजे. माझ्या निवडणुकीला पण तेच झालं. एक सामान्य घरातली मुलगी निवडणूक लढते, हेच बुद्धीला न पटण्यासारखं यांचं गणित होतं भारतीय जनता पार्टीचं. म्हणून एक महिला आहे, 5-50 काहीतरी याच्याने आम्हीच्याने बळी पडेल आणि थांबेल. मग या हुकुमशाहीला मी नाही बळी पडली, दुसरे नाही पडले, पण किती जण हुकुमशाहीच आहे. पूर्ण हुकुमशाहीकडे गेल्या 5 वर्षापासून आपण वाटचाल केली आहे. आता तर लोकशाही पूर्णत्व संपवण्याकडे आलेलंच आहे. मग ताई, जे बाकीचे पक्षाचे नेते आहेत त्यांनी तर स्वीकारून घेतलेलं आहे, एक प्रकारे असं म्हणू आपण, पण तरी तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत काय राहिले तुम्ही? साहेब, म्हणजे विवेक दादा, विषय असा आहे, एक दुकान असलं, बिस्किटचा पुडा असला एका दुकानात, आणि त्याने जर पार्लेजीचा बिस्किटचा पुडा 5 रुपयाला मिळतो, त्याने जर सांगितलं 10 रुपयाला देतो, एकच दुकान आहे समजलं. पण जर त्याच्या शेजारी दुसरं दुकान असलं आणि त्याने म्हटलं तर मी 7 रुपयाला देतो, तर आपण काय करू? बुजले, 7 रुपयाकडे तरी जाऊ. म्हणजे कुठेतरी दुसरं घर असलं पाहिजे. मग माझा समाज वाचवायचा आहे, माझा महाराष्ट्र वाचवायचा आहे, माझा देश वाचवायचा आहे. म्हणून दुसऱ्या दुकानाचा पर्याय म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना हुकुमशाहीमधून थांबवायचं असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे, म्हणून मी तो पक्ष स्वीकारून, आणि तिथे म्हटलेलं आहे, बाळासाहेब ठाकरेंनी खरं हिंदुत्व त्या व्यक्तींनी दिलं. तिथे म्हटलेलं आहे की 80% हे समाजकारण, 20% राजकारण. मी शिक्षक पदवीधरांसाठी 100चे 100% समाजकारण करते, म्हणून हाच पक्ष मला पर्याय आहे. ताई, तुम्ही शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे नेते आहात. जे शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे जे काही आमदार आहेत त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे ते काम कशा पद्धतीने करतात, त्यांचं काम तुम्हाला आवडतं की नाही आवडत, तुमचं काय मत आहे? हे बघा, आपण पण आज सोशल मीडियाच्या समोरच बसलेलो आहोत. सोशल मीडियाचा वापर केला जायला पाहिजे. आपलं बोलणं लोकांपर्यंत जाण्यासाठी ते निश्चितच केला गेला पाहिजे. मी त्याला चुकीचं म्हणणार नाही. पण काम न करता आपण अमेरिकेत असं शिक्षण चालतं, ह्या देशात असं शिक्षण चालतं, ह्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतोय. माझं म्हणणं आहे, पदवीधर आमदारांनी लोकल, आपण फार म्हणजे सातपुडा, नर्मदा, मोलगी, दडगाव मधले असणारा हा मतदारसंघ आहे. मग त्या ठिकाणी पेठ सुरगाणासारखा आहे, आदिवासी बोल असणारा जास्त भाग इथे आहे. मग त्या ठिकाणी म्हणजे एका शिक्षकाला पोहोचण्यासाठी अक्षरशः नदी नाले ओलांडात जावं लागतं. मुलं तिथे 5-10 मुलं तिथे शिक्षणासाठी येतात, त्या शाळा बंद पडतायत. तिकडे आपण लक्ष दिलं पाहिजे का अमेरिकन फॉरेनच्या गोष्टी केल्या पाहिजेत? नुसत्या मोठ्या मोठ्या गोष्टी करून हे सुधारेल का? नाही. तर तुम्ही प्रत्यक्षात त्याच्यासाठी काम केलं पाहिजे. माझ्या मताने पदवीधर आमदार हे फक्त संगमनेरचे विधानसभेचे आमदार यांच्यामध्ये ट्रोल करण्यासाठी आणि त्यांच्या मागे लागण्यासाठी, आणि आपली पत्नी नगराध्यक्ष कशी होईल, आपली आई कसं राजकीय वलय कसं वाढेल,
याच्यासाठी आणि मी कसा नेता आहे याच्याकडे त्यांची वाटचाल आहे आणि मला त्यांचा आनंद आहे. तुम्ही संगमनेरसाठी चांगलं काम करत आहात, तुम्ही संगमनेरमध्ये थांबावं. पण धुळे, नंदुरबार, जळगाव आम्ही खूप मागे राहिलेले लोक आहोत, खानदेशी लोक आहोत. आमने ऐराणी आमले माहीतचे आणि मला ऐराणीचा अभिमान पण आहे. तर त्यांना जर जमत नसेल इकडे येणं, ते येतील, पण शेवटच्या वर्षात त्यांचं ते काम आहे म्हणून ते येतात. त्यांना मतं घ्यायची असतात, ते 4-5 पक्ष पण खेळवतात. शेवटी त्यांना आमदार राहायचं, म्हणून त्यांचं काम फक्त आमदारकीसाठी आणि नेतेगिरीसाठी चांगलं आहे, सामान्य जनतेसाठी नाही. ताई, मी स्वतः शिक्षण करतोय. मी जेव्हा शिक्षणाकडे बघतो, स्पेशली आपल्या भारतासारख्या देशामध्ये, महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जे नंबर 1ला जीडीपीच्या हिशोबाने बघायला गेलं होतं, पण शिक्षण खूप वीक येत आहे. म्हणजे महानगरपालिकाचे कॉलेज, शाळा असतील किंवा जी परिस्थिती आहे, खूप बिकट परिस्थिती येत आहे. मग ती आपण कसं काय सुधारवाल? हे बघा, काल माझ्या मताने 1 तारखेला एक पिक्चर रिलीज झाला, चित्रपट म्हणून मराठी पिक्चर आहे, क्रांती विद्यालय म्हणून. तिथे फार चांगलं दाखवलेलं आहे. मला असं वाटलं तो पिक्चर आठवडा 15 दिवस तरी चालेल, पण आपण मराठी माणसाने त्या पिक्चरकडे पाठ न फिरवता जायला पाहिजे होतं. माझ्या महानगरपालिकेमुळे मला जमलं नाही, पण नक्कीच तो जिथे चालू असेल तिथे मी जाणार आहे 2-3 दिवसात. मराठी शाळा वाचल्या पाहिजेत. शासनाने 66,000 मराठी शाळा बंद करण्याचा घाट रचलेला आहे. आपण सगळे मराठी मीडियमला, जिल्हा परिषदला शिकलेलो आहोत. मी इंग्लिश मीडियमला विरोध करत नाही, इंग्लिश आलं पाहिजे, पण एकीकडे जर 1 लाख रुपये फीज असेल आणि त्या शाळा फीजवर चालणं गरजेचं आहे, त्यांना शासनाने ग्रँट बंद केली. आधीच्या कालखंडात ग्रँट दिल्या जायच्या. 25% आरक्षण एकीकडे दिलं जात होतं. 25% आरक्षण याच्यासाठी की 25% मुलांना जे दारिद्र्य रेषेखालील आहेत, 100 मधून 25 मुलांना फ्रीमध्ये शिकवलं जायचं. तेही 2019 पासून ती फीज देणं सुद्धा शासनाने देत नाहीयेत. म्हणजे 25 मुलं त्यांनी फ्रीमध्ये शिकवलं आणि शासनाने मात्र त्या पावती लावून इतके कागदपत्र देऊन पण शासनाने त्यांचे पैसे दिले नाहीत. मग शेवटी नाविलाजास्तव ते कुठेतरी ती योजना बंद पडेल अशी भीती आज निर्माण झालेली, म्हणून त्यांना त्या फीवर शिक्षकांचे पगार करावे लागतात. शासन पगार देत नाही म्हणून. 1 लाख रुपये जर फी असेल आणि माझा गरीब एखादी व्यक्ती असेल, भाऊ असेल, त्याचा मुलगा हा गरीबाच्या घरी जन्माला आला असेल, मग तो गरीब आहे म्हणून ती 1 लाख फी भरू शकत नाही, म्हणून तो जिल्हा परिषद किंवा मराठी शाळा, ग्रँटेड शाळेला जाईल. त्याला तीच पर्याय. मग ही मराठी शाळा जर बंद पडली तर त्या मुलाला ते 1 लाख रुपये फी भरू शकत नाही आणि मराठी शाळेत पण जाऊ शकत नाही. मग आपण नेमकं आपलं राज्य घेऊन कुठे चाललोय? वाईट वाटतं. अगदी भयानक अशी परिस्थिती समोर आलेली आहे. म्हणजे तुम्ही एकीकडे या मराठी शाळा बंद पाडून तुम्हाला जे म्हणजे गरीब लोक आहेत त्यांना या शिक्षणापासून वंचित ठेवायचे, म्हणून स्मृती आणायची, असं याच्यात सगळा काट दिसतोय. म्हणून मराठी शाळा बंद नाही झाल्या पाहिजेत. म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे, मोठ्या मोठ्या गोष्टी न करता या मराठी शाळांकडे शिक्षक, पदवीधर, आमदार सगळ्यांनीच आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं पाहिजे. ते प्रॉब्लेम काय वाटतात तुम्हाला? अडचणी काय काय वाटतात तुम्हाला? शिक्षण, एज्युकेशन सिस्टम मध्ये तुम्हाला काय वाटतं? फडणवीस कशा पद्धतीने आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो? फडणवीस साहेबांनी आताच एका मुलाखतीत सांगितलं, आम्ही हायटेक एज्युकेशन, मोठ्या मोठ्या एज्युकेशनची गंगा हे आणणार आहेत. माझ्या मताने त्यांनी एक नाव घेतलं छान, एज्युसिटी. म्हणजे एज्युकेशनच्या ऐवजी एज्युसिटी. म्हणजे तुम्ही नाव वेगळं गुळगुळीत ठेवतात आणि लोकांना काहीतरी एज्युसिटी म्हणजे काहीतरी वेगळं भासवतात. खूप मोठं येणार आहे, हाय सगळं येणार आहे, पण तिथे आपण शिक्षण घेऊ शकतो का? ते अदानी अंबानींचे हे आहेत ते एज्युकेशनचे मोठे मोठे हब, त्याचे मग आपण शिक्षण घेऊ शकत नाही. म्हणजे फी भरमसाठ असेल, मग तुम्ही काय करता आहात? म्हणजे गरीबाला शिकूच द्यायचं नाही का? तुम्ही ते एज्युसिटी जी दाखवतायत आम्हाला, ती फक्त श्रीमंतासाठी निर्माण केलेली गोष्ट आहे, गरीबासाठी नाही. म्हणून गरिबांनी आत्ता सावध होणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाही दिलेली आहे. ती लोकशाही जर टिकू द्यायची असेल तर आता नागरिकांनी इथे सतर्क होणं गरजेचं आहे. ताई, आपण आपल्या प्रवासाकडे येऊ की आपण राजकारणाकडे कसे आलात? मोठा इतिहास आहे. मी MPSC राज्यात पहिले आहे, एज्युकेशन ऑफिसर होते. तुम्हालाही माहिती नसावं ते, मी तुम्हाला तेच बोलली, तुम्ही डायरेक्ट सुरू करा, मी बोलते तुमच्याशी. मी राज्यात MPSCला पहिली आहे.
मी शिक्षण अधिकारी पास असताना, एमपीएससी पास असताना 2016-17 एक आदिवासी समाजाचा एक भाऊ माझा, मी माझे मिस्टर राजकारणात फार मोठं वलय होतं धुळे शहरात, धुळे जिल्ह्यात. मी एक आड घातली होती, राजकारण सोडत असशील तर लग्न करते. मला राजकारण नाहीच आवडलं पहिल्या दिवसापासून, मी तेच सांगते तुम्हाला. राजकारण सोडत असशील तर लग्न करते, आणि राजकारण सोडलं आणि लग्न केलं. सगळं झालं. एक मुलगा होता मस्त 3 वर्षाचा, ते वकील, मी शिक्षिका. त्यातच एमपीएससी करत असताना राज्यात एमपीएससी पहिली, अधिकारीची खुर्ची मस्त खुणावत होती. त्याच वेळेला मला एक मेसेज आला. आमचा युनिक अकॅडमीचा एक ग्रुप होता, त्याच्यात एक मेसेज आला की ताई, एक तुमच्या शिरपूर तालुक्यात एक शिक्षक वारलेत, तिथे ती डेड बॉडी आणायची आहे. मी शेजारचं घरही नीट ओळखत नव्हती, मी राजकारणात नाहीच होते, ओळखत नव्हती. तर त्यावेळेला पती माझ्या घरी आल्यावर विवेक सूर्यवंशींना मी म्हटली की आपल्याला एक शिरपूर तालुक्यात एक शिक्षक होते म्हणे. काय? मी त्यांना फोन लावला. कोल्हापूरला आपल्या शिरपूर तालुक्यातल्या वाडी म्हणून एक पाडा आहे, तिथल्या एक वाडी गावातल्या पाड्यावर एक म्हणजे पावरा म्हणून शिक्षक होते. ते कोल्हापूरला शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांचं नाव सावरा झालं होतं. ताई म्हणे सावरा म्हणून आहेत कोल्हापूरला. आणि ज्या वेळेला म्हणे आम्ही डेड बॉडी आणतोय तर तुम्ही येणार का? त्यावेळेला मी विचारलं नेमकं काय, कशासाठी? नाही म्हणे ताई तुम्ही तिथे या. आम्ही रात्री 11 वाजता तो पाडा शोधून काढला. तिथे आम्ही दोघं पती पत्नी तिथे गेलो आणि बघितलं, अँब्युलन्स मधून अवघ्या 16-17 वर्षाची आमची एक आदिवासी समाजाची एक वहिनी 6 महिन्याचं बाळ घेऊन जेव्हा उतरली, आजही तुमच्याशी बोलताना अंगाला काटे येतात, उतरली आणि विचारलं. त्यांच्याबरोबर 2 शिक्षक होते. म्हटलं काय आहे हा प्रकार? ताई म्हणे गेल्या 8 वर्षापासून सर विना अनुदानितला शिक्षक म्हणून कार्यरत होते. बापाने तो शेतीचा तुकडा विकून शहरांना पैसे पुरवत होते. शालेय पोषण आहारावर सर 8 वर्ष जगत होते. 1 रुपयाही शासनाचा पगार नाही. म्हणून आझाद मैदानावरून एक बातमी आली, आता अनुदान मिळणार नाही. सरांच्या छातीत दुखायला लागलं आणि इतकं छातीत दुखत असताना दवाखान्यात घेऊन जायचं ठरवलं. त्या वहिनींना ते म्हटले की 300 रुपये दवाखान्यात जायला नाही, उसनवारीने किती आणणार? म्हणून सरांनी रात्रभर ते दुखणं सहन केलं. आयडेक्स लावलं आणि पहाटे 5 वाजता माझा भाऊ मला सोडून गेला. हे सगळी परिस्थिती बघितली, विचारलं, खूप रडायला आलं आणि ठरवलं या लोकांसाठी लढायचं. दुसऱ्या दिवशी आझाद मैदान गाठलं. 4 आणि 5 भावांवर, विना अनुदानित भावांवर केलेलं आंदोलन, शेवटचे आंदोलन 100-150 आंदोलनं केले. पुणे ते मुंबई पायी चालली. 6 दिवस अन्न व जलत्याग केलं. त्याच वेळेला पदवीधर आमदारांना सांगितलं होतं प्रश्न सदनात मांडा. ते अगदी वेगळेच हसले होते की एवढ्या लोकांमध्ये आम्ही प्रश्न कसे मांडावे, आणि हा प्रश्न सुटला तर निवडणुका कशावर लढायच्या. म्हणून त्यावेळेला ठरवलं होतं की राजकारणात यायचंच नव्हतं. त्यावेळेला ठरलं की आपण पण निवडणूक लढायची आणि माझ्या मामांचा प्रश्न सदनात जाऊन सोडवायचा. आणि मग असा प्रवास सुरू झाला. 13 सप्टेंबर 2019 रोजी तब्बल 45,000 भावांनी माझ्यावर विश्वास ठेवत आंदोलनात सहभागी झाले आणि 45,000 भावांना 20-40% अनुदान द्यायला आपण भाग पडलो. म्हणून हा राजकीय प्रवास. तेव्हापासून महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनची स्थापना झाली. पदवीधर निवडणूक अपक्ष लढली आणि नंतर उद्धव साहेबांच्या सगळ्या विचाराने प्रेरित होऊन, बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन, आदित्य साहेबांच्या विचाराने शिवसेनेत 13 फेब्रुवारी 2023 सामील झाली, खऱ्या राजकारणात आहे. ताई, तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेतलं. बाळासाहेबांना तसे तर आपल्याला सोडून खूप वर्ष होऊन गेले, 1 दशक पूर्ण होऊन गेलं. पण बाळासाहेबांचं जी काही विचारधारा होती हिंदुत्वाची, आता खरं तर पुढचा प्रश्न तुम्हाला अंदाज येऊन गेला असेल मी कुठला विचारणार आहे. तर हिंदुत्वाबद्दल मला सांगा की लोक असं म्हणतात, आणि स्पेशली मी बीजेपी हे नाव घेतो, बीजेपी पक्ष असं म्हणते की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा 2019ला जेव्हा ते मुख्यमंत्री झाले राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत येऊन, तर त्यांनी हिंदुत्व सोडलं. आणि 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही केलं, 40-50 आमदार घेऊन ते गेले आणि त्यांनी हिंदुत्व या विचारावर त्यांनी सरकार स्थापन केली. तर या विषयावर तुम्हाला काय वाटतं? आपण धुळ्यात बघितलं, MIM पक्षाला कोण कुठून पैसे पुरवत आहे धुळे शहरात नगरसेवकांना, हे तुम्ही आपण बघतो आहोत. भारतीय जनता पार्टीचेच लोक आहेत MIMच्या सोबत चालण्यासाठी, मागून का असेना. पण अकोट वगैरे बघितलं, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने MIM सोबत आणि काँग्रेस सोबत युती केलेली आहे. MIM म्हणते मी काँग्रेस नाही म्हणते, लक्षात घ्या.
MIM सोबत युती केली. कट्टर विरोधक. म्हणजे मग तुम्ही काय तुमच्या सोयीचं राजकारण करतात का सत्तेसाठी राजकारण करतात? भारतीय जनता पार्टीला विचारावंसं वाटतं, मला नाही, तुमच्या आमच्या सगळ्या सामान्यातल्या आत्ताच्या तरुण मुलांना विचारावंसं वाटतंय. मग सत्तेचं हिंदुत्व आहे का तुमचं? तसं उद्धव साहेबांचं नाही. उद्धव साहेबांचं हिंदुत्व हे हाताला काम देणारं हिंदुत्व आहे, जिथे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र गुजरातला देव करत आहे, तिथे म्हणजे माझा महाराष्ट्र गिळकृत करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यावेळेला उद्धव साहेबांनी योग्य निर्णय घेण्यासाठी आणि माझा महाराष्ट्र वाचवण्यासाठी ते कृत्य केलेलं आहे. आणि यांचं MIM ला सोबत घेऊन महानगरपालिकेत भगवा का हिरवा फडकवायचा हे त्यांनाच उत्तर विचारा. काय कारण वाटतं तुम्हाला की MIM सोबत त्यांनी पार्टनरशिप केली? सत्ता फक्त म्हणजे तुम्हाला सांगू का, म्हणजे जन्माला मुलं आपले नाही घालायचे, दुसऱ्याचे घ्यायचे. आणि ते दुसऱ्याचे घेऊन पण सगळे माझेच पाहिजेत. तुम्हाला गावपासून तर देशापर्यंत सगळीकडे तुम्ही पाहिजे. यांना ना म्हणजे ते हवा भूक लागलेली ना, अगदी गलिच्छ अशी भूक लागलेली आहे सत्तेची. त्याच्यामुळे ते काय करतायत ना हे त्यांना सुद्धा कळत नाहीये. पण लोकशाही आहे, लोकांना आता कळून चुकलेलं आहे. तुम्ही सोयीस्कर राजकारण करतायत, MIM सोबत जातायत, म्हणजे हिंदुत्व कोणाबरोबर आहे? उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व खरं आहे का भारतीय जनता पार्टीचं? हे लोकांना कळून चुकलेलं आहे. ताई, मी पुढच्या विषयावर येतो. मला वाटतं 1 महिन्यापूर्वी एक काय म्हणतात त्याला आपण, एक राजसाहेब आणि उद्धव साहेब सोबत आले आणि त्यांनी घोषणा केली, संजय राऊत साहेब मंचावर होते, की मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे एकत्र आले. या विषयाला थोडस सांगा आम्हाला. काय वाटतं, तुमचा काय विचार आहे एक कार्यकर्ता म्हणून? साटम म्हणून हे व्यक्ती किंवा भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणतायत की मराठी माणूस महापौर, मुंबईचा महापौर होणार नाही, परप्रांतीय होईल. हे बघा, अनेक हुतात्म्यांनी मुंबई वाचवण्यासाठी, महाराष्ट्रातच राहण्यासाठी, आणि ती मुंबई महाराष्ट्राचीच आहे, ती काही कोणाची नाही, ती वाचवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं. आणि त्यात बाळासाहेब ठाकरे हे नाव आधी घेतलं जातं. मग बाळासाहेब ठाकरेंचेच उद्धव ठाकरे आहेत आणि त्यांना जर मुंबई हे कुटुंब प्रमुख आहेत, मुंबईसाठी ठाकरे हे नाव खूप महत्वाचं रोल निभावतं. मग ठाकरेंना मुंबई वाचवायची आहे, मराठी माणूस वाचवायचा आहे, म्हणून ते एकत्र आले. आणि तो दिवस हा स्वर्ण अक्षरात लिहून ठेवण्याचा दिवस आहे. कारण की आपल्या तुम्हाला मला अभिमान वाटणारी गोष्ट त्या दिवशी दोघं एकत्र आले, त्या दिवशी घडलेली आहे. म्हणून मी पक्षाचे आहे म्हणूनच नाही, साधातला साधा व्यक्ती म्हणतोय, त्या दिवशी लोक टीव्ही बघताना डोळ्यातनं पाणी येत होतं. ही मराठी माणसाची ताकद वाचवण्यासाठी दोघं भाऊ एकत्र आले आणि त्याच्यासाठी मुंबई आणि महाराष्ट्र ही ठाकरेंबरोबरच असेल. म्हणजे चुकीचं काही नाही याच्यामध्ये, काही चुकीचं असूच शकत नाही. तुम्हाला मला जर स्वाभिमानाने गर्वाने जर मुंबई जगवायची असेल, गुजरातला जाऊ द्यायची नसेल, तर तुम्ही आपण राजकारण सोडून, मी तर भारतीय जनता पार्टीतल्या मराठी माणसाला सुद्धा म्हणते आहे, बघा, भारतीय जनता पार्टीतल्या मराठी माणसाला सुद्धा म्हणते आहात, तुम्ही जर मराठी खरे असणार, मराठीच्याच पोटी जन्म घेतला असणार, तर तुम्हाला मराठी माणसासाठी म्हणजे मुंबई वाचवण्यासाठी कोणता पक्ष आहे न बघता तुम्ही मराठी माणसासाठी म्हणजे ठाकरेंबरोबरच गेला पाहिजे. तर आता आपण महानगरपालिका निवडणुका, मला वाटतं आता 4 ते 5 दिवसात मला वाटतं निवडणुका होणार आहेत. धुळे शहरात बिनविरोध मला वाटतं 3-4 नगरसेवक येऊन गेलेत. माझ्या वॉर्डातली बी एक नगरसेवक आहे, ते बिनविरोध येऊन गेले, 2 येऊन गेलेत, खरं तर 1 नाही 2 येऊन गेलेत. आता महानगरपालिकामध्ये तसं तर बीजेपी येणार असं वाटतंय. तुमच्या मते बीजेपी किंवा युती येईल असं तुम्हाला वाटतं का? युती राहिलीच नाही ना, किंवा रिझल्ट जे काही असेल, युती आहे का? युती कुठेच नाही. भारतीय जनता पार्टी वेगळं लढते आहे, आम्ही तरी महाविकास आघाडी बरोबर लढत आहोत. आणि लोकांच्या मी पक्षातले आहे म्हणूनच नाही, नेत्यांच्या भावना खूप तीव्र अशा आहेत. धुळ्यात तुम्ही घरपट्टी बघणार तर नाशिकला आपलं एक नातेवाईकांचं घर आहे, त्यांची सहज मी त्यांची घरपट्टी बघितली तर 500 रुपये वर्षाची होती, आणि आपली घरपट्टी बघितली तर 25,000 ते 30,000 रुपये वर्षाला घरपट्टी.
म्हणजे नाशिक, पुणे, मुंबईपेक्षा आपली घरपट्टी धुळ्यातली जास्त आहे. धुळ्यात कुठलंच काहीही धंदा नसताना, काहीही नसताना धुळ्यातली घरपट्टी सगळ्यात जास्त भरावी लागते. नळपट्टी जास्त आहेत. किती दिवसात? 8 दिवसात पाणी येतं. त्या 8 दिवसात सुद्धा फार संघर्ष करावा लागतो लोकांना, तेव्हा पाणी येतं. रस्ते बघितलेत का तुम्ही? अनेक लोकांच्या म्हणजे बिचारे अनेक लोक मरण पावले त्या खड्ड्यांमध्ये. म्हणजे रस्ते धड नाहीत, गटारी नाहीत. आजपर्यंत आमच्या दारासमोर गटार नाही. आमची कॉलनी ही 40 वर्षापूर्वीची कॉलनी आहे, तरी इथे गटारी नाही. पण नेमकं भारतीय जनता पार्टी काम काय करते? त्यांना 7 वर्षापासून, आम्ही आधी ग्रामीणला होतो, ग्रामपंचायत होती, आता महानगरपालिका आहे. तुम्ही 7 वर्ष तुमच्या हातात दिले तरी तुम्ही काहीच केलं नाही. तुम्ही फक्त मारामाऱ्या करणार. फक्त म्हणजे मी कसा गुंड, मी कसं माझं घर भरू शकतो, मी कसे करोडो रुपये दान करू शकतो, करोडो रुपयाच्या जागा देऊ शकतो, याच्यातच माहीर आहेत. हे लोकांना कळून चुकलेलं आहे. म्हणून या वेळेला 15 तारखेला हे भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी सगळे लोक एकत्र झालेत. मी लोक म्हणते, पक्ष नाही, लोक एकत्र झालेले आहेत आणि रिझल्ट धुळ्याचा वेगळाच लागणार आहे. हे आपण बघणार आहोत. ताई, जेव्हा विकासाचा हा विषय येतो ना, धुळे जिल्हा कुठेतरी मागे राहतो, खूपच मागे आहे. मग सर्वात मोठी समस्या तुम्हाला काय वाटते धुळे शहराची किंवा धुळे जिल्ह्याची एकंदरीत? तुम्ही माझ्या मताने धुळ्यातलं भाजी मार्केटचा प्रश्न होता. धुळ्यातलं सभागृह सगळ्यांनी बघितलं महानगरपालिकेचं. ऍक्च्युअली मी टीएटीचं निवेदन, आमच्या शिक्षकांना टीएटी कंपल्सरी केलेली होती म्हणून मी टीएटीचं निवेदन तिथे द्यायला जाणार होते. तिथे मला कलेक्टर साहेबांच्या पीएनने सांगितलं की ताई खालीच बसलेत, खालीच या. त्यावेळेला सगळे पक्षीय लोक त्या सभागृहात बसलेले होते. बसलेले असताना सगळं त्यांचं चालू होतं. केले काकांचं हे तयार आहे, तिथे आग्रा रोड म्हणजे सगळा व्यवस्थित केला. सगळे भाजीवाल्यांना, लोटगाडीवाल्यांना, ऑकर्स लोकांना उठवलं. त्याचं मी स्वागतच करते. त्याचं मी त्यांना म्हणत नाही की तुम्ही चुकीचं केलं. पण माझं एक म्हणणं होतं, ते पण मांडलेलं नव्हतं आधी तर, कारण की आमचा एक कार्यकर्ता आंदोलनाला बसलेला होता त्या भाजी मार्केटच्या लोकांसाठी. आमचा शिवसेनेचा सागर निकम म्हणून आणि सगळे शिवसेनेचे मुलं. तर त्या ठिकाणी त्यांनी मला बोलवलं. मी गेली. आमच्या एक आजी होत्या, त्या मला काय म्हटल्या की मी 20-25 हजार रुपये उसनवारीने आणलेत म्हणे, आणि गणपती हे होतं, 10 दिवसाचा गणपती उत्सव होता. त्यावेळेला त्यांनी हे पानं, फुलं, फळं असं आणलेलं होतं व्याजाने पैसे काढून. तर हे विकलं गेलं नाही म्हणे, गाडी लावता आली नाही. आम्ही जिथे गाडी लावली तिथे लोक घ्यायला आले नाहीत, म्हणून मला अक्षरशः ते व्याजाचे पैसे परतफेडीला दिसत नाही. माझ्या तरुण मुलाला डायलिसिस करावं लागतं. आता जर दसरा, दिवाळी किंवा नवरात्रमध्ये जर गाडी लागली नाही तर मला आत्महत्या करावी लागेल. आणि त्याची खूप रडल्या होत्या. पण मी तरी विचार केला, मी पदवीधर शिक्षकांमध्ये लढते, हा प्रश्न वेगळा होईल. पण मी तरी सुद्धा देवाच्या याच्याने मी ते टीएटीचं निवेदन द्यायला गेली. ते सभागृहात सगळे बसलेले होते. मी खाली बसलेली होती. बसलेली असताना तिथे मग सगळेजण म्हणत होते याचं कॉम्प्लेक्स आहे, केले काकांच्या कॉम्प्लेक्समध्ये देऊ, महानगरपालिकेचं हे कॉम्प्लेक्स येणार आहे, ते कॉम्प्लेक्स येणार आहे. आता मी सुद्धा महानगरपालिकेचं एका कॉम्प्लेक्समध्ये आमचं वकिलीचं ऑफिस आहे. त्या ऑफिसमध्ये आम्हाला 5 ते 7 हजार रुपये भाडं येतं. 3-4 लाख रुपये डिपॉझिट भरावे लागेल. दादा, जर या भाजीवाल्यांकडे 3-4 लाख रुपये राहिले असते तर त्यांनी भाजीची गाडी लावली असती का? साधी गोष्ट आहे. आणि तुम्ही म्हणतात की हे त्यांना हे कॉम्प्लेक्स देऊ, ते कॉम्प्लेक्स देऊ, ते फ्रीमध्ये थोडी मिळणार आहे. आणि व्यापारी संकुल आहे, तिथे नाही काही केलं ना तरी सुद्धा आपल्याला 4-5 हजार रुपये लाईट बिल येणार आहे. भरू शकतात का? नाही भरू शकत. मग हे सगळं त्यांचं चालू होतं. सगळेजण हो लावत होते. आमदार होते, खासदार होते, SP होते, कलेक्टर होते, सगळे होते. आणि मग सगळी मीटिंग आटपत आली. काहीच नाही मिळालं या लोकांना. त्या हॉकर्स लोक बिचारे मागे बसलेले होते. त्या आजी माझ्याकडे बघून परत रडायला लागल्या. आणि मग मी सहज माझ्या पतींच्या कानात, विवेक सूर्यवंशीच्या कानात सांगितलं, माझ्याबरोबर शिक्षक होते, की शेवटी गरीबाला न्यायच मिळाला नाही. म्हटलं कानात सांगितलं, शेवटी गरीबाला कुठेच न्याय नाही म्हटलं धुळे शहरात. तो एक स्वतःला म्हणजे म्हणून घेणारा, हिंदुत्ववादी म्हणून घेणारा, मी पण हिंदूचीच एक महिला होती, तो एक म्हणजे तो हिरामन नावाचा एक व्यक्ती तिथे, म्हणजे मी त्यांना तर मी आप्पा म्हणत होते आतापर्यंत, ते म्हणणंही चुकीचं वाटलं, कारण की त्यांना महिलांचा आदर करणं हे त्यांच्या यालाच नाहीये. मग मी ते आले आणि मला म्हटले, म्हणजे जोरात आवाजात म्हटले, हिला फार गरीबाचा पुळका येतो म्हणे नेहमी, चला रे म्हणे हिच्या दारासमोर लोटगाड्या लावा.
मग मी बोलली त्याच्यावर की हे बघा आप्पासाहेब, तुम्ही माझ्या दारासमोर नक्की गाड्या लावा, मी तयार आहे, पण माझं घर किती लांब आहे तुम्हाला माहितीये का? मी गाडी लावते, तुम्ही भाजी घ्यायला या. जर तिथे मार्केट केलं तर भाजी घ्यायला लोक येऊ शकतात, तर लावा, मी लावू द्यायला तयार आहे. तो डायरेक्ट त्याचं ऐकून आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष डायरेक्ट माझ्या शिक्षकांच्या ना आमच्या अंगावर धावूनच, अहो जिथे डझनभर अधिकारी असताना, एसपी साहेब असताना, कलेक्टर साहेब असताना, आमदार असताना, खासदार असताना, सगळ्या पक्षाचे एवढे मातंबर नेते असताना तू 100 मीटर वरून मारायला जातो, म्हणजे कितपत योग्य आहे? आणि आज त्यांच्याच घरातली एक महिला उभी आहे, त्यांच्यासाठी तुम्ही मतं मागतायत. मी काल त्यांचा एक व्हिडिओ बघितला, हास्यास्पद आहे. त्या व्हिडिओत त्यांनी म्हटलं, गुंड जर थांबवायचे असतील, गुंडशाही नष्ट करायची असेल, गुंडांना थारा देण्याची गरज नाही, गुंडांना थांबवायचं असेल तर आमच्यासारख्या व्यक्तींना निवडून द्या. 16 नंबर वार्डात काहीतरी आहेत म्हणे त्यांच्या कोणीतरी नातेवाईक उभ्या. अरे म्हणजे तुम्ही स्वतः गुंड आहात आणि तुम्ही काय दाखवतात? एका महिलेच्या, माझ्यासारखी महिला जर त्या सभागृहात अधिकारींसमोर सुरक्षित नसेल तर आम जनतेतली महिला सुरक्षित नाही पाहिजे. म्हणून त्यांना मला एक सांगणं आहे की धुळ्यात, मग माझं एकच म्हणणं होतं त्यावर की तुम्ही मला हा प्रश्न, मी याच्यासाठी म्हटलं की काम नाही धुळ्यात, काही नाही. मग जर या भाजी मार्केटला अनेक ओपन प्लेस आहेत, खूप आहेत, अनेक हजारो करोडो रुपयाच्या जमिनी यांनी बळकावल्या आणि कोणाच्या तरी घशात टाकल्या, तर त्या जमिनी ज्या आहेत, ज्या ओपन प्लेस आहेत, तिथे जर यांनी ओटे बांधले, छोटे छोटे ओटे बांधलेत, 100-50 रुपयाची दिवसाला पावती असली, ते मार्केट केलं, भाजी मार्केट, आणि समोर एक ओपन प्लेस मध्ये पार्किंग केलं, त्या गाड्या तिथे लागतील, आणि मार्केटमध्ये भाजी मार्केट असेल, मच्छी मार्केट असेल, मटन मार्केट असेल, जर तिथे ठेवलं, अंड्यांचं मार्केट असेल किंवा काहीतरी छोट्या मोठ्या वस्तू असतील, तर त्या मार्केटमध्ये प्रत्येक व्यक्ती बरोबर, वाडी भोकरला एक मार्केट असलं, शहरात एक मार्केट असलं, किंवा फाशीपुलावर एक मार्केट असलं, किंवा देवपूरमध्ये एक मार्केट असलं, असं 5 मार्केट जर केले ना दादा, तिथे 500 घरं, हाताला काम मिळेल 500 घरांना, असे 2500 घरं होते, आणि त्यांना 50 रुपयाची पावती पण जड जाणार नाही. एकाच ठिकाणी व्यक्तीला सगळं मिळेल, त्याचे गाडी बरोबर तिकडे वळेल, आणि धुळ्यात 2500 घरांना 2500 लोकांना काम मिळेल. तर 2500 गुणिले घरातले 5 करून घ्या, म्हणजे तुम्हाला आज 12,500 ते 15,000 लोकांना कामं मिळतील. पण यांना ते कामच मिळू द्यायचे नाहीये, यांना फक्त त्यांच्या मागे फिरणारे टवाळके मुलं लागणार आहेत. हे बघा, जर महिनाभर 2 महिनाभर या व्यक्तींना जर त्या भाजीची लोटगाडी लुटू दिली नाही, तर त्यांच्या मुलांना खाऊ घालायला काही राहणार नाही, तर ते काय काम करते? 2 नंबरचे धंदे ओढते. बरोबर. म्हणून मग हे व्हिजन घेऊन धुळ्यात येणं गरजेचं होतं. म्हणून मला महानगरपालिकेत सगळ्यांना एक विनंती करायची आहे, जर महानगरपालिकेत जर भगवा म्हणजे मशाल आणि महाविकास आघाडीचे जर उमेदवार निवडून आणले, तर मी महानगरपालिकेत तुम्हाला शब्द देते, जे बोलले आहे ते मी हाताला काम देण्यासाठी, आमची शिवसेना आणि आमचे सगळे पक्षाचे प्रमुख आहेत, ते या परीने प्रयत्न करतील. म्हणून महानगरपालिकेत योग्य व्यक्तीला निवडून आणा, योग्य नगरसेवक निवडून आला पाहिजे, भारतीय जनता पार्टीच्या गुंडशाहीला आळा घालण्यासाठी. ताई, युवकांना मी असं म्हणतो की बेरोजगार आहेत महाराष्ट्रात, नाही तर अख्ख्या भारतामध्ये, आणि स्पेशली धुळ्यामध्ये जर आपण बघितलं, धुळ्याचे जे मुलं मुली आहेत ते पुण्याला जातात, नाशिकला जातात किंवा मुंबईला जातात नोकरी घ्यायसाठी. मग धुळ्याचा विकास का झाला नाही? आणि दुसरा प्रश्न म्हणजे असा की युवकांना रोजगार का मिळत नाही धुळ्यामध्ये? आता मी तेच म्हणते आहे, आपण लोकप्रतिनिधींकडे जातो, आमदार खासदारांकडे जातो, पण माझं म्हणणं आहे, पदवीधर हा फक्त एक शिक्षकांचा आमदार नसतो, तो युवांचा पण आमदार असतो, ग्रॅज्युएट झालेल्या लोकांचा आमदार असतो. त्यांनी आपल्या इथे MIDC-कडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. पण काय आहे माहिती का, नगरच्या संगमनेरलाच MIDC नाही, तर आपण इकडची MIDCचं न बोललेलंच चांगलं. MIDC झाल्या पाहिजेत. पदवीधर आमदार एकाच घरात माझ्या मताने 5 टर्म झालेले आहेत, म्हणजे 25 वर्षापासून, म्हणजे 20 ते 25 वर्षापासून आमदारकी आहे, पण त्यांनी युवा लोकांना काही काम दिलं नाही, हाताला रोजगार मिळाला नाही. धुळ्यात तरी रोजगार मिळण्यासाठी मी प्रयत्न करत आहे, पण त्यांच्याकडून अपेक्षा होती, पण त्यांनी ते नगरलाही करू शकले नाहीत आणि पूर्णपणे अपयशी ठरलेत. आपल्याला कोणालाही काम मिळालं नाही. पण नक्कीच सांगते, येणाऱ्या काळात काही दिवसातच
मी आपल्याला हाताला रोजगार मिळेल, किंवा बेरोजगार होणार नाहीत, अशा परीने धुळ्यासाठी आणि धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर असेल, नाशिकला बऱ्यापैकी आहे, या कामासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल आणि युवांना नोकरीची संधी उपलब्ध करून देईल. जरी पदवीधर आमदारांनी ते काम केलं नसेल तरी माझं ते कर्तव्य आहे, मी ते करणार आहे. सोल्युशन काय आहे ते या गोष्टीसाठी? याच्यासाठी हेच सोल्युशन आहे, MIDC व्हायला पाहिजे, मोठ्या मोठ्या MIDC झाल्या पाहिजेत, कॉरिडॉर तयार झाले पाहिजेत आणि ते झाल्यावरच तिथे त्या युवकांना रोजगार मिळेल आणि ते रोजगार मिळाल्यावरच नाशिकला नाशिकला रोजगार चांगल्या पद्धतीने आहे, ते पुणे, मुंबई कडे न जाता तेवढ्या कंपन्या जर त्या धर्तीवर आपल्या धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये झाल्यात तर इथल्या इथे मुलं नोकरी मिळते. आणि तीच समस्या आहे, आपल्याला MIDC निर्माण करायचे, कॉरिडॉर झाले पाहिजे. ताई, नाशिक जिल्ह्याचे जे आपलं न्यायालय आहे, कोर्ट आहे, त्यांनी एक आदेश काढलाय. मी आता मला वाटतं 4 दिवसापूर्वी ते वाचलं. भटके कुत्रे पकडायला लावले शिक्षकांना. खरं तर हास्यास्पद आहे. ते काय म्हणाल दादा? हास्यास्पद नाही म्हणणार, दुर्भाग्य आहे महाराष्ट्राचं, जिथे म्हणजे गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरुचं स्थान दिलेलं आहे. त्याच ठिकाणी या महाराष्ट्रात आणि विशेषतः माझ्याच नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांना भटक्या कुत्र्यांची मोजणी करायला पाठवलेलं आहे. अहो, ज्या ठिकाणी मराठी शाळा बंद पडत आहेत, गुणवत्ता ढासळत चालली आहे, जरी मागच्या वेळेस जनगणना बऱ्याच वर्षापासून झाली नाही, जनगणनेत केरळ हे राज्य प्रथम होतं हे शिक्षणाच्या दृष्टीने, गुणवत्तेच्या दृष्टीने, पण महाराष्ट्र माझा तिसऱ्या क्रमांकावर होतं. तो आम्ही पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी सर्व गुरुजन आम्ही ती तयारी करत होतो. पण एकीकडे रोज अशैक्षणिक कामांचा बडीमार. आता तर म्हणजे शासनाला आणि कोर्टाला काय म्हणावं, शासनाला तर सत्ताधाऱ्यांना तर कुठेतरी म्हणजे मनाला लाज वाटली पाहिजे होती. ते पत्रक निघताना तुम्हाला इतकं तितकं सुद्धा मनाला वाटलं नाही की गुरुजनांना भटके कुत्रे मोजायला लावलेत. अगदी लाजीरवाणी गोष्ट आहे. जर हे पत्र, मी परवाच मंत्रालयावर जाऊन आली, बुधवारी मी पत्र देऊन आलेली आहे, जर हे पत्रक मागे झालं नाही, हे परिपत्रक जर भटके कुत्रे मोजण्याचं माझ्या शिक्षकांना जे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे शिक्षकांच्या बाबतीत, ते जर मागे झालं नाही तर नक्कीच मी आंदोलनाचे पावित्र्य आणि आंदोलन केल्याशिवाय मात्र राहणार नाही. कारण की गुरुजन, अहो, शिक्षकांनीच तुम्हाला शिकवलेलं आहे, तुम्हाला, मला, दादा, सगळ्यांना शिक्षकांनी शिकवलेलं आहे, मराठी शाळांनी शिकवलेलं आहे. काय थट्टा चालवलेली आहे राज्यात, निषेधारी आहे, म्हणजे किती चुकीचं आहे. तुम्हाला पत्र काढताना मनाला कुठेतरी लाजही वाटत नाही. गुरुजनांना कुत्रे मोजायला लावताय. आतापर्यंत ठीक होतं, अरे मागे तर दारूचे काहीतरी दारूच्या याच्यावर सुद्धा शिक्षकांना बसवलं होतं. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र. म्हणून हे पत्रक मागे झालं पाहिजे. या निमित्ताने मी शिक्षण मंत्र्यांनाही सांगते की साहेब, हे तुम्हीच नाशिकचेच म्हणजे मालेगावचेच आमदार आहात, नाशिकचे शिक्षण मंत्री आहेत, आणि तुमच्याच नाशिककडे जर असं पत्र निघत असेल पहिलं महाराष्ट्रातलं, तर हे निंदनीय आणि निषेधार्ह आहे. लवकरात लवकर हे पत्रक मागे झालं पाहिजे, नाहीतर तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल. शिक्षण मंत्रींनी काय सांगितलं तुम्हाला? शिक्षण मंत्रींनी काय, हे कोर्टाचा निर्णय आहे, अधिकारी म्हणतात कोर्टाचा निर्णय आहे, म्हणजे अगदी छान पद्धत लावलेली. TAT कोर्टाचा निर्णय. अरे मग तुम्ही पण दाखल करा ना त्याच्या विरुद्ध. तुम्ही कुठेतरी रिपिटिशन दाखल करा की माझ्या गुरुजनांचा अपमान आहे, शासनाने रिपिटिशन दाखल केलं, TAT मध्ये म्हणा किंवा भटके कुत्रे मोजण्याच्या म्हणत याच्यात म्हणा, तर नक्कीच तिथे दिलासादायक काहीतरी निर्णय होईल. तुम्ही पण मस्त वर हात करून दिलेत, म्हणजे सगळं करता तुम्ही आणि बोट मात्र दुसरीकडे. हे पचवून घेणार नाही, मी तरी नाही पचवून घेणार दादा. आमदारांनी म्हणजे इथल्या आमदारांनी, माझ्या प्रतिनिधींनी जर फक्त मीडिया समोर गुडगुडीत अगदी मोठ्या गोष्टी केल्या असतील, निषेधारी आहे, हे आहे, यांनी जर तिथे ठाण मांडून बसले असते ना, तर माझ्यासारखी व्यक्ती मंत्रालयात जाऊन भांडू शकते. तर यांच्याकडे संविधानिक पद असताना हे कोणत्याच पद्धतीने पाऊल उचलत नाहीत, फक्त यांना मीडियावर बोलण्यासाठी आमदार केलेलं आहे असं मला वाटायला लागलं. म्हणून यांनी पाऊल उचललं नाही, म्हणून मी बुधवारी पाऊल उचलून आलेली आहे आणि आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला आहे. मग जर समजा आपलं जे गव्हर्नमेंट आहे, करंट गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, त्यांनी काही ऍक्शन नाही घेतलं,
तर मग तुमचं ऍक्शन काय राहील, रिॲक्शन काय राहील? हे बघा, मला थोड्याशा मतांनी लोकांनी मला 50,000 मतदान दिलं पदवीधरला. सामान्य घराची लेख आहे. हम्म. म्हणजे 5 जिल्ह्यांची एक साधारण घरातनं जन्माला आलेली आहे. शेतकऱ्याची लेख आहे आणि मला अभिमान पण आहे. मी अधिकारी असताना सुद्धा या शिक्षकांसाठी लढत होती. माझ्याकडे पैसा जरी नसला तरी संघर्ष करण्याची ताकद आहे. त्यांच्याकडे वारसा होता, माझ्याकडे मात्र संघर्ष आहे. तर त्या संघर्षाने मी लढत असताना 50,000 मतदान मिळालं. फक्त 2200 मतांनी थांबावं लागलं. संविधानाने मला सदनात भांडायचा अधिकार दिला नाही. माझं आणि माझ्या गुरुजनांचं आणि माझ्या पदवीधरांचं ते दुर्भाग्य आहे की मला तो अधिकार मिळाला नाही. पण मला बाबासाहेबांनी एक आझाद मैदानावर आणि आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकाराचा वापर करून मी आंदोलन करणार. शुभेच्छा आहे तुम्हाला. थँक्यू. ऍडव्हान्स मध्ये. असं नाही व्हायला पाहिजे. खरं खूप दुःखदायी आहे. शिक्षणासोबत निषेधार्ह आहे. असं नाही व्हायला पाहिजे. पुढच्या विषयावर ताई आपण येऊ. खरं तर धुळे महानगरपालिकाचं जे काही इलेक्शन आहे त्याच्यावर पूर्ण महाराष्ट्राची एक नजर आहे. कारण एक किन्नर समाजाच्या व्यक्तीला तिकीट मिळालेलं आहे आणि खरं तर हे पहिल्यांदा झालेलं मला असं वाटतं, जितकी मला माहिती. तर या विषयावर तुमचं काय मत आहे? खरंच महाराष्ट्रात धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. ते म्हणजे सगळ्या ठिकाणी सगळ्या वार्डात तुल्यबळ उमेदवार तर लढतातच आहेत. सामान्य घरातले लोक लढत आहेत. आपले 19 प्रभाग आहेत, त्याच्यात ते व्यवस्थित पद्धतीने लढतायत. पण 16 नंबरचा जो प्रभाग आहे त्यात एक अनोखी लढत आहे. एक तृतीयपंथीयांनी किन्नर समाजाच्या आमच्या पार्वतीमा तिथे लढत आहेत आणि त्यांच्या हिमतीला दाद द्यावी लागेल, वाखाणण्याजोगं आहे. आपण बघितलेलं आहे ह्या धुळे शहराने आमदार देताना भगवती पांडेंपासून, म्हणजे एक ब्राह्मण समाजापासून, एक मराठा समाजाच्या महिला असतील, एक मुस्लिम समाजाचे आमदार असतील, किंवा आत्ता बघितलं आपलं आत्ताचे आमदार असतील, अग्रवाल समाजाचे, छोट्या समाजाचे आमदार असतील, म्हणजे समाजाला थारा न देता ह्या धुळे शहराने सर्व समाज समावेशक म्हणून आमदार देण्यात आलेला आहे. पण आता फक्त लिंगभेद सुद्धा धुळे शहर न बघता, लिंगभेद न बघता धुळे शहर पार्वती मांना आशीर्वाद देतील. आपण बघितलेलं आहे की रामाने वनवासातून येताना किन्नर समाजाची एक व्यक्ती समोर उभी असताना त्यांनी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यावेळेला रामांनी म्हणजे श्रीरामांनी सुद्धा त्यांना एक आशीर्वाद दिला. तुमच्या दातातला धरलेला एखादी रुपया जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला आशीर्वाद रूपाने दिला तर हा माझा एक तुम्हाला आशीर्वाद आहे आणि एक वर आहे. जर तुम्ही दातात धरून त्या व्यक्तीला दिला, त्या व्यक्तीने ते मनेभावे स्वीकार केला आणि तुम्हाला प्रामाणिकपणे त्याच पद्धतीने तुम्ही त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांनी तो स्वीकार केला, तर नक्कीच त्या ज्याच्या घरी तुम्ही तो 1 रुपया देणार त्याची भरभराटी होईल आणि त्याच्या घरात कधीच दुःख येणार नाही. म्हणजे आपण श्रीरामाला मानतो आहे. आज राममय सगळं तयार केलेलं आहे. देश हा आपला राममय झालेला आहे. त्या ठिकाणी रामाने दिलेला आशीर्वाद असणाऱ्या व्यक्ती आज लढत आहेत. म्हणजे आपल्यासमोर खरं हिंदुत्व आज पार्वती माच्या समोर आलेलं आहे आणि धुळे शहर ती संधी अजिबात गमावणार नाही. पार्वती मांना नक्कीच आशीर्वाद देतील. तुम्ही म्हणत असणार की ताई ते उद्धव साहेबांच्या शिवसेनेतले तुम्ही नेते आहात आणि पार्वती मा दुसऱ्या पक्षातले आहेत. पण मानवतेच्या याच्याने, माणुसकीच्या नात्याने आणि मी धुळे शहरातली एक सुजाण नागरिक म्हणून, एक जाणकार नागरिक म्हणून पक्षविरहित पार्वती मांचं कौतुक याच्यासाठीच केलं आहे. आणि त्यांना आम्ही म्हणजे त्यांच्या ह्या कामात आणि त्यांच्या निवडणुकीत आम्ही पूर्णपणे सहभागी याच्यासाठीच आहोत की एक व्यक्ती हिम्मत करत आहेत आणि एक विशिष्ट याच्या जन्माला येऊन सुद्धा त्या या धनशक्ती समोर, या गुंडशाहीचे समोर त्यांनी सुद्धा बघितलं की आपण माघारीच्या वेळेला त्यांनी सुद्धा अनेक भारतीय जनता पार्टीच्या लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला. म्हणून आम्ही पार्वती मांसाठी सदैव सोबत आहोत. आणि धुळे शहर, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, धुळे शहराने प्रत्येक जाती समाजाला न मानता प्रत्येकाला आमदार केलं. तर इथे लिंगभेद न मानता पार्वती मां या सर्वात जास्त मतांनी विजयी करतील अशी मला खात्री आहे. हीच धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीची विशेषता आहे. ताई, तुम्ही अनुप अग्रवाल साहेबांचा तुम्ही उल्लेख केला. ते आता आपले करंट आमदार आहेत. त्यांच्याबद्दल तुम्ही काय विचार करतात की ते म्हणजे ते जे काही स्टेटमेंट देतात
स्पेशली मुसलमान वर्गात जे जे काही ते स्टेटमेंट देतात त्याच्यावर तुम्ही सहमत आहात का? नाही सहमत आहात. हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम चालू द्यायचं, आपल्या राजकीय पोळ्या भाजायच्या. पण एक आहे की तुम्ही तुमच्या राजकीय पोळ्या भाजत असताना तुम्ही धुळे शहरासाठी सुद्धा त्याच विकासाने काम केलं गेलं पाहिजे होतं. आणि तुम्ही ह्या गुंड लोकांना रोखलं पाहिजे होतं की गुंड गर्दी चालणार नाही, मी हाताला काम देण्यासाठी आलेलो आहे. तुम्ही त्या सभागृहात असताना तुमच्या जिल्हा प्रमुखांवर तुम्ही नक्कीच जिल्हा अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्याचे तुम्ही आदेश दिले पाहिजे होते, पण तसं केलं नाही. आणि आता सुद्धा तुम्ही त्यांना थांबवलं पाहिजे होतं या निवडणुकीतून, पण त्यांनी तसं न करता त्यांनी गुंडांनाच आधार देत आहेत. आणि आत्ताच कोणती तरी क्लिप व्हायरल झाली, वसीम काहीतरी म्हणून क्लिप व्हायरल झाली. म्हणजे तुम्ही MIM बी टीम चालवतायत असंच मला याच्यातून वाटतंय. त्यांचं स्पष्टीकरण पण आलंय ताई, मी तो व्हिडिओ बघितला. ते असं म्हणतायत की मी जेव्हा आमदार झालो म्हणे तर तेव्हा मला फारुख साहेब जे MIM चे पहिले आता जे राष्ट्रवादीत आले त्यांचा फोन आला आणि ते मला म्हणताय की माझं एक काम आहे म्हणे आणि ते तुम्ही तेवढं करा. त्यांचं असं एक स्टेटमेंट आले. हे बघा, सगळं झालं गेल्यावर स्वतः कोणी म्हणतं का की मी चूक केली असं कोणी म्हणतं का? किंवा मी त्यांच्या सोबत आहे असं म्हणतील का? जे लोकांना ऐकायचं होतं ते लोकांच्या समोर सगळं आलेलं आहे. म्हणून कोणी किती सावरासावर केली तरी लोकांना माहिती काय समजून घ्यायचं. धुळ्यातली शहरातली जनता सुजाण नागरिक आहेत, ते बरोबर समजून घेतील काय समजून घ्यायचं ते. ताई शेवटच्या आपण एक राऊंडकडे येऊ आता. मी तुम्हाला काही नेत्यांचं नाव घेईल, तुम्हाला एका वाक्यात उत्तर द्यायचे की तुम्ही त्यांच्याबद्दल काय विचार करतात आणि का करतात. ओके. पहिले आहेत आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. फोडाफोडी. आणि काय कारण? हे काय सगळंच पळवापळवी चालू आहे. एकनाथ शिंदे साहेब. कुठेच न राहिलेला अनाथ असा व्यक्ती. काय कारण? इकडे पण नाही तिकडे पण नाही, दर गरकाना गाठका. अजित पवार साहेब. विचार न करता बिंदास बोलणारा व्यक्ती. त्याच्यामुळे कोणाचं कितीही नुकसान झालं काहीही झालं तरी बिंदास बोलणारा व्यक्ती. संजय राऊत साहेब. कवी कलश. कवी कलश. छत्रपती म्हणजे शंभूराजे. शंभूराजेंना जर त्या वेदनेतून कोणी वाचवलं तर कवी कलश. आजही मित्र संजय राऊत साहेबांच्या बंगल्याचं नाव मैत्रीय बंगला आहे. मित्र कसा असावा तर संजय राऊत साहेबांसारखा असावा. उद्धव ठाकरे साहेब. कुटुंब प्रमुख, संवेदनशील असणारा व्यक्ती, संवेदनशील मनाचा व्यक्ती, कुटुंब प्रमुख महाराष्ट्राचा. शेवटचे म्हणजे राजसाहेब ठाकरे. ब्रँड आहेत. ब्रँड. मग आता आम्ही समजून का तुम्ही मनसेकडे गेलेला आहात या उत्तराने? नाही, मनसेकडे मी तुम्हाला आधीच म्हटली, मराठी माणूस हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. मराठी शाळा महत्वाच्या आहेत. माझा सामान्यातल्या सामान्य घरातला मुलाला काम मिळावं, माझी स्त्री सुरक्षित असावी. उद्धव साहेबांनी मला ज्या वेळेला पाठिंबा देत असताना मला साहेबांनी विचारलं होतं, मी अपक्ष निवडणूक लढलेली महिला आहे, ताई माझ्या विरुद्ध सभागृहात बोलण्याची वेळ आली तर तुम्ही काय करणार? मी साहेबांना सांगितलं, साहेब सॉरी, महिलांचा प्रश्न असेल, माझा शिक्षकांचा प्रश्न असेल, पदवीधरांचा प्रश्न असेल, ज्या वेळेला मला पटलं नाही त्यावेळेला मी बोलणार. मी स्वतःचा स्वार्थ कधीच साधला नाही. स्वार्थ साधायचा राहिला असता अधिकारी राहून भरपूर कमवलं असतं, आणि स्वार्थ साधायचा राहिला असता तर उद्धव साहेबांबरोबर राहिली नसती, मी पण समोरच्या पक्षात दिसली असती. पक्ष महत्वाचा आहेच, पण त्याचबरोबर माझा मराठी माणूस महत्वाचा आहे. म्हणून ठाकरे ब्रँड आहे, म्हणून ब्रँड पक्ष नाही. एक मी पर्सनल ऍडवाइस एक तुमच्याकडून मला पाहिजे की तुम्ही काय ऍडवाइस द्याल मला आमच्यासारख्या एका युवकांना? माझं युवकांना हेच म्हणणं आहे, आई वडिलांनी खूप परिश्रम घेऊन शिकवलेलं आहे. आपण खूप सामान्य घरात जन्म घेतो. आपण नेत्यांच्या मुलांसारखं नेत्यांच्या घरात जन्म घेतलेला नाही. आणि मोठ्या मोठ्या इंस्टाग्रामच्या दादा तुम्ही मुख्यमंत्री, माझाच दादा खरा, माझंच हे न बघता तुम्ही डोळसपणाने तुमचा नेता निवडा. आणि नेता तर निवडाच, पण त्याच्याबरोबर तुमच्या हाताला काम मिळेल, 2 पैसे तुम्ही कमवू शकणार
आणि परस्त्री जी आहे तिला तुमच्या बहिणी समान वागवा. ही गरज आहे काळाची. एक स्त्रीकडे आदराने बघा आणि आधी स्वतःचा उदरनिर्वाह होईल. व्यसनापासून दूर जाऊ. कारण आता आपण बघतो आहोत गावागावात अनेक ग्रामीण भागात 40-40 वर्षाचे मुलं होऊन गेलेत, नोकऱ्या नाहीत, कामं नाहीत, हाताला काहीच नाही. आपण हळदींमध्ये नाचतोय, वेगवेगळ्या ठिकाणी चालतोय, पण ते न करता तुम्ही त्या व्यसनापासून दूर राहा. तुमच्या हाताला काम घ्या आणि नेता तुम्हाला जर आवड असेल तर नुसत्या नेत्याच्या इंस्टाग्रामला, फेसबुकला लाईक न करता तो खरंच स्वतःचा स्वार्थ साधतोय का त्याच्या मागे मोठ्या मोठ्या गप्पा मारून, हे पण बघा. हे माझं महत्वाचं आहे. मग तो गरीबातला असला तरी रात पहाटेला अर्ध्या रात्री तुमच्यासाठी धावून जाणारा असेल तर तो खरा नेता. हे मला तुम्हाला याच्या माध्यमाने सांगायचं आहे. आणि हाताला काम आधी महत्वाचं आहे, नोकरी महत्वाची आहे, तुमचं सेटल होणं महत्वाचं आहे, आणि दुसऱ्याची बहीण ती माझी बहीण आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. धन्यवाद.